आम्ही चाललो पालेभाज्या आणायला. तर आता पालेभाज्या काढायच्या आता आणि विकायला न्यायच्या आता. त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठलो की चालत. थंडी तर लई आज, म्हणजे लईच जास्तीचीच थंडी आहे आज. त्यामुळं असं थरथरल्यावानी होत आहे. तर आलो तर रानात ऊन पण पडलंय मस्त, म्हणजे उन्हात आल्यावर जरा थंडी नाही वाजणार. असं इकडून असं कवळं ऊन आलंय मस्त असं, आणि थंडी काय लई जाणवणार नाही. आता आल्याबरोबर तर थंडी जाणवती, पण आता ऊन आहे त्याच्यामुळे लई जाणवणार नाही. तर आपण काढू पालेभाज्यात. चला चला. आज रानात आलोच पाल्याभाजी न्यायला, कारण काय काय न्यायचं होतं माहिती का? भेंडी तोडायची होती, वांगे आणि मेथी आणि आणि कोथिंबीर, पालक. पण विषय असा झाला की काल दिले सगळ्याला पाणी. तर वडिलांनी पाणी दिलं तर काय झालंय माहिती का दीपाली? म्हणजे आम्हाला दोघांना मी माहित झालं की आता पाणी दिलंय, जर मेथी उपटिली तर सगळा चिखलच होणार आहे आता. तर आज आम्हाला असं वाटतं की आज कॅन्सल करावं. आज आम्ही सकाळ सकाळ बरोबर आलो ना हिशोबाने की बाबा सकाळ सकाळ येऊ आपण आणि सगळं वस्तू घेऊ आज. आणि इकायला पण दीपाली सकाळ सकाळ भरपूर घेऊन जाणार होती आणि इकून येणार होती. पण आता सगळीकडे दिलंय पाणी, सगळीकडे दिलंय रानात पाणी, की असं वांगे नाही काहीच तोडायसारखं नाही. गासन बिसन सगळंच पाणी दिले आहे का नाही? त्यामुळे काही राहिलंच नाही. तर म्हणजे जे करायचं होतं ते काम आता कॅन्सलच करावं लागेल, कारण की पाण्यामुळं काही त्या चिखलात शिरता येणार नाही आणि व्यवस्थित उपटीता येणार नाही. त्यामुळे ते काम आज कॅन्सल. चला तर मग आज बघू आता घरी जाऊ दुसरं. हा घरीच जाऊन आज आता काहीतरी करू. तर चला. आज लय हापमोड झालाय सगळा, सगळीकडे पाणी दिल्यामुळं. थोडासा घास कापू का? सगळ्याच घासाला पाणी दिलंय, हे सगळं ओलं झालंय एकदम पाय फसायसारखं. आणि सगळ्या घास कापायचं होता ते पण आता कॅन्सल झाले. थोडाफार शेळायला न्यायचा होता तो पण पाण्यामुळे काहीच नाही. आता काहीच करता येत नाही का नाही. तर बघू आपण काय नियोजन करता येईल अजून एखादं आम्हाला दुसरं काही. तर इकडं पण पाणी देऊन ठेवलंय, सगळं ओलं झालंय. भेंडीत पाणी सोडलंय ते पण ओलं झालंय. तिकडं मेथी आहे पलीकडं, मेथीला पाणी दिलंय ते पण ओलं झालंय. इकडं वांगे तर वांग्याला सगळं पाणी देऊन टाकलंय. तर सगळा चिखल झालाय. असं पुढे जायचं म्हणलं ना की सगळा चिखलच आहे. असं पाणी दिलंय लगेच पाय फसत आहे. सगळा चिखल झाला. इकडं पण पाणी दिलंय. तर आज कॅन्सलच करू. काय झालं म्हणली दीपा? धने वय तिकडं दिलंय पाणी? आलो तिकडच आलो. चला आता दीपाली तिकडे गेली, तिकडे जात होतो आम्ही. बघू काय होतं एकदा. सगळीकडे म्हणजे ना नुसते पाय फसायसारखं काम झालंय. चला कस तरी आता घासाच्या साईडनी काय म्हणतात, मला माहित नाही काय माहिती त्याला काय, वरुंबी नाही येतो. तर काय म्हणते दीपाली? म्हणलं म्हणजे एक कार्ड भरून नेण्यासारखं झालंय कोथिंबीरचं. कोथिंबीरचं ते वाफा पूर्णच आलाय. एखादा कॅरेट निघन एवढं आहे का? ते बघा कुठे ती काय ती तिकडं ती हा बघितली का किती मोठी आली? इतक्या लांबून तर काय दिसना, पण दाखवतो मी. ही कोथिंबीर काय सगळी? बर. आणि तीच वाफ्यात हिथं पण आली मोठा लिबी झाली पुन्हा. हा पलीकडे आहे सगळा कोथमिरीचाच वाफा आहे आणि अलीकड मेथीचा वाफा आहे. असे दोन वाफे, एक कोथमिरचा आणि एक मेथीचा. थोडीफार आज मेथी ही काढायची होती. वस्तीवर नेऊ का कोथिंबीर? कधी? आज न्यायची कोथमिर. पण मला मेहंदीला पण गिऱ्हाईक येणार आहे, त्याच्यामुळे मग आज हा लागा मेहंदी काढायची का? आज तू काय कर, स्वयंपाक कर आणि मेहंदीच काढ. कारण तुझे किती 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 पैसे आज मेहंदीचे काढायला? जाऊन दे, ठीक आहे. 1000-1500 तर 100% असतीलच, कारण छान मेहंदी काढची तू. दीपाली आज जरी मला नाही ऐकलं तरी आज 1000-1500ची मेहंदी नवरीची ती काढणारी. तर काय असेल मी अंदाज सांगितलाय, पण ती सांगत नाही मनात. ठीक आहे असो, नका सांगा. काही गोष्टी सांगायच्या नसतात असं ना. पुन्हा दुसरे कोण 2000 घ्यायचं म्हणलं तर मग अवघड होतं का? हा, त्यामुळे फिक्स काय सांगायचं नाही. ठीक आहे. चला कळून घ्या, समजून घ्या. प्रत्येक जणांचे रेट वेगवेगळे असतात. गरीबासाठी थोडस कधी करावं ह्याच्यात करावं लागतं. नाही तर मग 2000-2500 बी घेतात मग कधी. आणि माझे लेकरं मोठे झाले ना, मी ते काम तर नक्कीच करणार. तुला जमतं का? म्हणजे मला जमतं ना, मला मेकअप बिकअप हे सगळं जमतं. आता मला माझ्या पोरीमुळं किंवा जाता येत नाही. आता उद्या दादू शाळेत गेला, ती पण माझ्या सोबत राहायला लागली, म्हणजे चलायला लागला, तिचं काही टेन्शन आहे, ती माझ्यासोबत राहू शकते, आनंदी राहू शकते. पण काम करणार.
करणार हा म्हणजे हा. इच्छा थोडी हाय इच्छा करायची माझी थोडंफार. आहे आणि मी ती पूर्ण करणार आणि मी ती करणार. मला ऑलरेडी मेहंदी येते, हा त्याच्यामुळे मला फक्त थोडस मेकअपचं थोडस मी शिकणार आहे. शिकणार आहे. 1 महिना का होईना पण मी ते कम्प्लीट करणार हा. आहे. आणि मग असं आहे की मी कुठल्याच कामात नडणार नाही. हा म्हणजे म्हणजे मी मला कुठलं बी येतं. हा मी मेकअपचा कोर्स नाही केला, मेहंदीचा पण नाही केला, तरी हा. सुद्धा मी करते. हा. म्हणजे मला कुठले पैसे देऊन मी शिकले नाही आणि काहीच रे. हा हा पैसे देऊन जर शिकले असते तर अजून हाय पाय केलं असतं. हा हा पण माझी इच्छा आहे की माझं दुकान बघून मी करू शकते इडली इथं. हा कधी म्हणजे आता हा. म्हणजे मुलं मोठाले आणि मोठाले ह्याला झाल्यावर करू म्हणते शकते. बिन भांडवली धंदा. बिना भांडवली धंदा, धंदा कलेचा धंदा. जी कलेचा कला असते धंदा. त्या कलेचा कधी ना कधी उपयोग होतोच. होतोच. दीपाली हम्म. बरं आता ही कर ना. काय आलो तर खरं पण हरभरा आणि ती ज्वारी बघून जाऊ ना. चला तो मग. पाहिली होती का? चला. मी तर काय पाहिली नाही अजून. म्हणजे मी कसं नाही आहे बाबा त्या बिबट्यामुळे येत राहणार. बिबट्यामुळे येत नाही. नाही बाबा येत मी. तर ह्या मला साईडला लय मी आवडतं. चाललो. तर ह्या साईडला ज्वारी आपली ती बघू आणि हरभरा बी हो दीपा. किती मस्त आला, किती मोठा आला. हरभरा म्हणजे ह्या वर्षी केलं तर खायला भेटेल ना. हा हे केलंय ना म्हणून तर खायला भेटतंय. तो किती मोठा हरभरा आहे. असा ही पोरांना होतो खायला. पोरांना लेकरांना आपल्या खायला. खायला मग मस्त असं आता हरभरा फुलं पण आलाय, आलीत फुलं हरभऱ्याला. फुलं पण थोड्या आलेत दिवसात त्याला. खायला हरभरा पण त्याला येईल. पाणी भेटलं तर त्याला फुलं येणार आहेत. आता माझं खुरपायचं हा आणि खताचं काम मी केलंय. हा आणि पाणी द्यायचं काम तुम्ही बघायचं हा आणि त्याला बघायचं तुम्ही. आज आहे ना, आज गावाला फवारा मारायचा आहे. नाही तर गावाला आणि ज्वारी लगेच आम्ही पाणी देऊन आज घ्या. देऊन बी घेतो. आता सूर्य माझं पण असं उगला ह्या नियोजन साईडला चाललंय सूर्य. की वरच्या रानात मका पेरायची. चला बघू आपण. हरभरा बघा किती मस्त आलाय छानसा. त्यात आणि जाऊ नका आमला पण पाहिलं तस पप्पा. आंबला गती सरपायाच्या आग होईल. किती हरभरा आलाय मस्त आहे घरगुती खायला. त्याच्या पलीकडे पण ज्वारी ज्वारी बघून येऊन दे ना, मी पाहिली नाही. आणि मका पेरायची मिळत होती पलीकडे वरच्या रानात. पण जाऊन दे, ती पली लय झालं ना. तक तक कशाला करते एवढं केलंय, लय होतंय ना. लय तक तक करते तू. बाकीचे काम असतात आपल्या मागं, एवढं करत असतात का? लय झालं हाय सध्याला. बघू पुढच्या वर्षी. वाटतं पण करायचं असं मला वाटतं. अरे वाटतं पण लहान लहान लेकरं इथं. तुझ्या मागं तुझे काम असतात, हा माझ्या ना. मागं माझे काम असतात. मला तर तेच दिवसभर दुकानानेच लय हे होतं. नको नको होतं. नको नको होतं. राहणार जाऊ थोडस पलीकडे. चला मॅडम आल्या आपल्या, शेतकरी मॅडम. सगळं खुरपीती ही करते म्हणलं शेतकरी भाऊ सध्याला तिलाच मानपान द्यावं लागत सगळा. हा ना? कारण सगळं काम तूच करते ना. कामासाठीच मानपान देतात का मला? मग कशासाठी असतोय? कामासाठीच मानपान आहे का मला? कामासाठीच असतोय कामच नाही मानपान. करायचं मग. तू खुरपीती सगळं करती म्हणल्यावर कस तरी आपल्याला म्हणावंच लागतंय. ओके चला इकडे ज्वारी एकदा आपल्याला बघायची. ओके हजबंडजी. हे पण चांगली ज्वारी आली. खुरपली होती की ज्वारी काढली ह्या रानातली. बघा ना जाऊन खुरपिली का नाही ती. म्हणजे मला माहित नाही, मी आलोच नव्हतो ना पुन्हा बघायला. सगळं खुरपिली लेकरं घेऊन ये. असं आहे वय. मग जायला रोड सगळ्या काट्याच टाकल्यात. इकडं बी काट्या आहेत, तिकडं काट्याच येतं. काटा सगळीकडे काटा पार पोरून जावं लागेल. जाऊन हिथूनच बघू आपण आता. सगळं थांब इथंच थांब, खुरपिली आहे. इथंच थांब. काट्याच्या पलीकडे जायची गरज नाही. तर इकडं आहे ज्वारी. कशी ज्वारी आली, मस्त आली ज्वारी. खुरपिली, तण पण नाही दिसत खाली आणि पाणी पण दिलंय. तिकडे लय लांबूर दिलंय. दीपाली हो? काय करते तू? मी इकून बघतो ह्या साईडनी खालची ज्वारी. तर इकडं पण बघा ना किती लांबूर आहे. तर तिकडं पण ज्वारी चांगली आली, इकडं बी आली चांगली. आता कांबराला लागणारी ज्वारी आली पलीकडं. तिकडं पलीकडं रानात काय जात नाहीत आता, कारण लयच गाचपान झालंय बांधारा. मस्त आली जेवण. मस्त आली, मस्त आली, सगळीकडे मस्त आली. तशीच पलीकडं सगळी ज्वारी चांगली आहे. जवळपास कांबरा इतकी झाली. आता पाणी दिल्यामुळे कना कना वाढली बी. वाढली बिन खुरपिल्यामुळे जरा बरी झाली. हा खुरपल्यामुळे बरी झाली. ही पण इकडे जवस पेरलंय बघितलं का? जवस माहितीये का कुठं जवस पेरली? कसं जवस आहे? नाही माहिती, चला मग. पण हरभरा ही ज्वारी दिसती. चला. चलायच तिकडं. आपण गाम्याला इकडेच ठेवलंय म्हणून म्हणलं तिकडून जायचं. जाऊन असं गमेल घेऊन परत. बरं ठीक आहे, नाही तर मी गाम्याला घेऊन येतो तिथून. मॅडम बघा त्या सगळ्या ज्वारीला याडा देऊन. हा जवसाची चटणी आवडती ना. जवस लावले चांगलं. यो जवस खरंच भारी आले हा. जवस बघा. हे बघा जवस पेरलेलं दाखवते दीपाली. आणि निळे निळे फुलं पण आली त्याला एकदम मस्त सुंदर. एकदम मस्त असं आलंय. कुडकुड कुडकुड लावणीच होतंय. सकाळ सकाळ थंडी वाजते. थंडी हवा हे बघा हातन तीन कशी थरथरल्यावानी होती तर. आणि लय थंडी वाजते बाबा बरं. सकाळी सकाळी. ह्या साईडला जवस जवस आहे. तसं आलंय मस्त सुंदर फुल आली त्याला. आणि जवस आले. दीपाली म्हणते किती छान जवस आले बघा ना. कारण जवसाची चटणी आवडती ना तुम्हाला. पण आता सगळ्यांनाच आवडत असते जवसाची चटणी. तर असं जवस पण आलंय मस्त आलं एकदम भारी.
चला सकाळ सकाळ कवळं कवळं ऊन पडलंय मस्तपैकी. आणि ज्वारीवर ऊन पडल्यावर किती मस्त आणि सुंदर अशी ज्वारी वाटतीये. दीपाली म्हणतीये मी काय आता जास्त ज्वारी कडे येत नाही, कारण सध्याला वाघाचं भीतीचं निर्माण म्हणजे कसं आहे, सगळीकडे वाघ आलेत आणि काही काहींचे नाही का जनावरं वगैरे धरलेत, गाया बिया रानात असल्यावर. असं लांब आहे इथून, आमच्या 10-20 किलोमीटरवर आहे जास्त, की तिकडच्या साईडला जास्त ही आहे. अजून आमच्याकडे नाही बरं का कधी असं गावाकडे कोणाचे वासरं वगैरे काय धरलं गुरु, पण लांब लांब हाय जवळ 10-20 किलोमीटरच्या अंतरावर चांगला वाघाची भीती आहे. त्यामुळे आम्ही काय जास्त कुणी एक जण काय रानात जास्त येत नाही. त्यामुळे रानाकडे जास्त नाही, जास्तीत जास्त इथंच येतो. फक्त गहू बारीक आहे आपला आणि त्याच्यामुळं गावातलं घास वगैरे माळवं न्यायला कोणतरी एकटी येतं, नाही तर रानात एकटी यासारखं नाही. कारण आता इकडं मका ज्वाऱ्या चांगल्या कांबराच्या वर गेल्यात आणि मका पार छाती इतकी गेली इकडं वर. त्यामुळे इकडं सगळं आता गाचपान झालंय का. हा घास नाही म्हणून थोडंसं गवत घेतलंय का. हा हा हा. चला सकाळ सकाळ भरपूर अशी थंडी पडतीये सकाळ सकाळ, आहे का नाही. तर हे 2 वाफ आहेत का. हा हे दिसत मेथी उगून आली दिसते ना. हा मेथी टाकलेली आता मेथी नवीन. टाकली हा म्हणजे ती संपत येईल तर ही खायला येईल. हा ती काढली आपली संपली की ही काढली खायला येईल. आणि तोपर्यंत. ह्याच्यात आहे ना गवार लावली, ह्या दोन्ही वाफात पूर्ण गवार लावलेली. त्या दोन्ही वाफ्यात गवार लावली पूर्ण आणि हे 2 वाफे मेथीचे लावलेत. केलेत. आणि हे लावलं का काय? शिपू. शापू टाकायचं एक वाफा आता. आज एक वाफा खांदायला होते हा आणि मग तिकडच टाकायचं आहे का तिकडेच लिंबणीत. टाकू आता. बरं बरं तिकडे बरं. नाही ना आता, इकडे लसूण आहे आणि हा. काल 2 वाफे लसूण लावलाय परत. हा हा हा. ते जे दिसतंय का हे लसूण 2 वाफे पहिलेच लावली तर अजून कुठं लावला लसूण. ते तिथे भेंडी पशी ते हा दिसतंय हे का? ते सरीवर लावलाय. हिथं लावलाय का आता हा, लसूण. हे वाफ्यात लावलाय, ते सरीवर लावलाय. हा 2 साऱ्या तिथं लसूण लावला आणि हे आपले वाफे. वाफे केले तर हे लसूण आपलं घरगुती खायला. हा, हे घरगुती लसूण, घरगुती आपल्या शेळ्यांना घास, घास घरगुती माळ, घरगुती जवास, सगळं घरगुती. थोडासा हरभरा, हा. सगळं सगळं थोडं 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 आपलं. आता तुम्ही ना एक साईडने हळूच जा, हा. तिथलं गमेल घेऊन ये. बरं बरं बरं. मी जाऊ का थांबू. तू जाता जाऊ ना आपण संगत आता, कशाला बरं थांबायचं. या लवकर तुम्ही. त्या माठापाशी ठुलतो पलीकडे ठुलतो तो माठाच्या पलीकडे तिकडे ठुलय का. हा. टाकलं गवत सगळं गिगावर टाकून गमेलेत आणि गीत चल आता घरी. काम तर नाही झालं निदान आज, काही जर पडतोय घसरून. हा काही इथं ओलं होतं ना त्याच्यामुळं. ते लाकूड आहे ना वरचं, लागन एखाद्या दिवशी नाही. गमेला पडायचं उलट. शेळ्या घे बाहेर काढून आता आणि शेळ्याला खायला पण टाक. करडं पण ओरडायला लागले, शेळ्या घ्यावा बाहेर काढून, बाहेर बांधून घे सकाळ सकाळ. हा हा दुकान उघडून ठेवलंय, शेळ्या काढतो बाहेर. खाऊन दे एक सोडून देईन एक बांधतो. तो दोघी एकामेकाला मारित, दोघी मायली खिचत ना तरी त्यांचा जमाना नाही. चला सकाळ सकाळी ना दीपाली थोडा कचरा बरी ती आणि मस्तपैकी सकाळ सकाळ शेळ्या आता बाहेर काढल्यात तर मस्त खायला लागल्यात. आणि आता गवत आणले थोडं खात्याल. चला इकडच्या साईडला पाणी पण तापलंय, कारण आंघोळ करायसारखं दिलंय, उकाळलंय पाणी मस्तपैकी. घेतो एक गरम गरम सकाळ सकाळ गरम पाण्याने आंघोळ करून घेतो मी पण.